श्री गणेशाय नमः। उद्धव उवाच श्री भागवत महात्म्य इमामाख्यायिका गुरु श्रुत्वा भागवतं लब्ध्वा मुमु देहं प्रणम्यं तम ततस्तु वैष्णवीरिति गृहीत्वा मासमात्रतः श्रीमद्भागवत स्वादु मया सम्यंग निषेवितः तावतैव बभूवाहं कृष्णस्य रहितः सखा कृष्णेनाथ नियुक्तोऽहं व्रजे स्वप्रेयसी गणे विरहातासु गोपीषु स्वयं नित्यविहारिणा श्रीभागवत संदेशो मन्मुखेन प्रयोजितः तं यथामति लब्ध्वा ता आसन विरहवर्जिता नाज्ञासिषं रहस्यं तच्चमत्कारस्तु लोकितः स्ववासं प्रार्थ्य कृष्णं च ब्रह्मादेषु गतेषु मे श्रीमद्भागवते कृष्णस्तद्रहस्यं स्वयं ददौ पुरतोऽश्वत्थमूलस्य चकारमयि तद् दृढं तेनात्र व्रजवल्लीषु वसामि बदरी गतः तस्मान्नारदकुण्डेऽत्र तिष्ठामि स्वेच्छया सदा कृष्णप्रकाशो भक्तानां श्रीमद्भागवताद् भवेत् तदेषामपि कार्यार्थ श्रीमद्भागवतं त्वहं प्रवक्ष्यामि सायोत्र त्वयैवानुष्ठितो भवेत्। सुत उवाच विष्णुरातस्तु श्रुत्वा तदुद्धवं प्रणतो ब्रवीत् परीक्षिदुवाच हरिदास त्वया कार्य श्रीभागवत कीर्तनम् आज्ञोप्योऽहं यथा कार्य सहायोत्र मया तथा। सुत उवाच श्रुत्वेद दुद्धवो वाक्यमुवाचं प्रीतमानसः। उद्धव म्हणतो श्रीमद्भागवताच्या महात्म्यासंबंधीची ही कथा मी माझे गुरु श्री बृहस्पती यांचे तोंडून ऐकली आणि भागवताचा उपदेश करून घेऊन मी आनंदित झालो व त्यांना प्रणाम केला। त्यानंतर श्री विष्णूच्याच पद्धतीने मी सुद्धा एकेका महिन्यात श्रीमद्भागवत कथेचा चांगल्या तऱ्हेने रसास्वाद घेऊ लागलो। तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा झालो। त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्त केले। विरह व्याकुळ गोपींमध्ये वास्तविक नित्य विहार करणाऱ्या श्रीकृष्णांनी त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्री भागवताचा संदेश पाठविला। तो संदेश आपल्या बुद्धीनुसार ग्रहण करून गोपी ताबडतोब विरह वेदनांतून मुक्त झाल्या। हे रहस्य तर मी समजू शकलो नाही, परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला। या घटनेला पुष्कळ दिवस लोटल्यावर जेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे येण्याविषयी प्रार्थना करून निघून गेले, त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्या समोरच असलेल्या मला भगवंतांनी श्रीमद्भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच उपदेश केला आणि माझ्या बुद्धीत तो दृढ केला। त्याच्याच प्रभावाने मी बद्रिकाश्रमात राहून सुद्धा येथे व्रजातील वेलीमध्येही निवास करीत आहे। त्याच आधारावर मी येथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहतो। भक्तांना श्रीमद्भागवताच्या सेवनानेच श्रीकृष्ण तत्वाचा प्रकाश मिळेल म्हणून येथे उपस्थित झालेल्या या सर्व भक्तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद्भागवताचा पाठ करीन, परंतु या कार्यात तुम्हीच मला सहाय्य केले पाहिजे। सूत म्हणतात, हे ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटले। परीक्षित म्हणाला, हे हरिदासा, आपण श्रीमद्भागवत कथेचे निरूपण करावे। या बाबतीत माझ्याकडून जे सहाय्य पाहिजे असेल त्याची आज्ञा करावी। सूत म्हणतात, हे ऐकून उद्धव प्रसन्न होऊन म्हणाला,